नमस्कार महिला भगिनींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे 25, ज्यामध्ये आपण मुख्य सेविका परीक्षिका या पदाकरिता आपण ICDSच्या परिपूर्ण पॅटर्न आधारित रेग्युलरली आपण अतिसंभव व अति महत्त्वाचे आपण प्रश्न सोडवत आहोत. जर महिला भगिनींनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले असाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारी असेल. तुम्ही तेथून आपली संपूर्ण काही जी ICDS ची स्पेशल प्लेलिस्ट आहे, जी की परिपूर्ण टीचर्स पॅटर्न आधारित, ते तुम्ही संपूर्ण व्हिडिओज पाहून घ्या. कारण का एक्झाम ओरिएंटेड आपण सर्व काही त्यामध्ये परीक्षेमध्ये विचारले जातील अशा स्वरूपाचे आपण सर्व महत्त्वपूर्ण प्रश्न जे की सोडवलेले आहेत व पाहिलेले आहे. त्यामुळे ते देखील तुम्हाला अतिशय महत्त्वाची व्हिडिओज आहेत, प्रश्न आहेत, त्यामुळे ते तुम्ही नक्की पाहून घ्या. आणि आज जो आपला व्हिडिओचा भाग 25 आहे त्यामध्ये आता आपण पाहू की जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत जे आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत ICDS प्लस सामान्य ज्ञान या दोन्ही विषयामधली. तर पाहू आपण आजच्या भाग 25 मधील आपला प्रश्न क्रमांक पहिला, जो की प्रश्न पहिला असा आहे: पोषण अभियानात कमी पोषण असलेल्या मुलांसाठी कोणत्या विशेष उपचाराचा वापर केला जातो? तर कोणत्या जे आहे विशेष उपचाराचा जे की वापर केला जातो पोषण अभियानात कमी पोषण असलेल्या मुलांसाठी? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, म्हणजे की थेरप्युटिक जे फूड असतात, थेरप्युटिक फूड या उपचाराचा वापर केला जातो. थेरप्युटिक फूड हे जे आहे जे की पोषण अभियानात कमी पोषण असलेल्या मुलांसाठी जे की वापरण्यात येतं. ऑप्शन नंबर ब ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला दुसरा असा आहे: अंगणवाडी सेविकांना पोषण अभियानाअंतर्गत कोणत्या उपकरणाचा वापर शिकवला जातो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की वजन काटा आणि मापपट्टी या उपकरणाचा जो आहे वापर जे की अंगणवाडी सेविकांना पोषण अभियानाअंतर्गत जे की शिकवलं जातं. कारण का अंगणवाडीमध्ये लहान मुलांचं वजन आणि त्यांची उंची हे वारंवार त्यांना चेक करायचं असतं, त्यामुळे जे आहे त्यांना या उपकरणाची व्यवस्थित माहिती दिली जाते, वजन काटा आणि मापपट्टी. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 3 असा आहे: पोषण अभियानात बालकांसाठी नियमित आहारांचे प्रमाण जे की पालन केला जातो किंवा असतो, जे काय म्हटलं या ठिकाणी, तर आहाराचे प्रमाणाचे पालन. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत जे आहे यांच्या अंतर्गत जे की पोषण अभियानात बालकांसाठी जे नियमित आहार असतात त्या आहाराचं जी की जबाबदारी यांची असते अंगणवाडी सेविकांची. ऑप्शन नंबर ब ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. आणि तुम्हाला जी परीक्षा आहे तुमची त्या परीक्षामध्ये देखील तुम्हाला या स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत. कारण का आपला पोषण अभियानावर अंतर्गत फक्त 10 प्रश्न आहेत, पण त्यासाठी आपल्याला 20 गुण जे की ठेवण्यात आलेले आहे. 10 प्रश्न 20 गुण. आणि जे आपण सिरीज स्टार्ट केलेली आहे किंवा जे आपलं स्टडी मटेरियल नोट्स आहे किंवा आपल्या टेस्ट सिरीज आहेत त्यामधून आपण तुमची संपूर्ण 20 गुणाची 100% आपण तयारी करून घेतलेलो आहोत. अनेक आपल्या महिलांनी जी आपली स्टडी मटेरियल्स मिळवलं आहे त्यांची आपण फीडबॅक देखील आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिलेला आहे, जे की अतिशय उत्तम आहेत, कारण का त्यांचा अभ्यास अतिशय योग्य रीतीनं सुरू आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 14 असा आहे: पोषण अभियानात गावातील कुठले पदाधिकारी व्यक्ती पोषण माह साजरा करण्यात मदत करतात? जे की पोषण माह. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की सरपंच जे की पोषण माह साजरा करण्यात मदत करतात. तर आपण काल एक प्रश्न सोडवलेला होता, जे की पोषण अभियान जे काही पोषण माह हा कोणत्या महिन्यात साजरा केला जातो, हा प्रश्न आपण काल पाहिलेला होता. तर आपला आजचा क्वेश्चन फॉर यू मधला स्पेशली तुमच्यासाठी क्वेश्चन असा आहे की पोषण माह हा कोणता महिना म्हणून कोणत्या महिन्यात किंवा कोणत्या महिन्याला जे की साजरा केला जातो? तर तुम्हाला जर याचं उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. कारण का आपण याचं जे प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपण कालच सोडवलेलं आहे, जे की तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. पोषण अभियानाच्या अंतर्गत तुम्हाला हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ज्या कोणी महिला भगिनींनी अजूनही आपला महिला व बाल विकास विभाग भरती 2024च्या परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या. त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परीक्षिका या पदाचा 100% अभ्यासक्रम मिळणार आहे, जो की परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित. आणि जर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला 2000 ते 3000 रुपये घालून कोणतेही कोर्सेस घेण्याची गरज नाही. सर्व काही तुमची 100% तयारी यामध्ये होऊन जाणार असेल. यामध्ये
ज्यामध्ये तुम्हाला सर्वांसाठी टेस्ट सिरीज प्लस वाचण्यासाठी ई बुक देखील प्रोव्हाइड केले जाणारे आहे, जे की परिपूर्ण TCSच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, बौद्धिक चाचणी व त्यासोबतच एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे, पोषण आहार व त्यासोबतच संगणकीय ज्ञान हे संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रमावर आधारित विषय त्यामध्ये कव्हर करून दिले जाणार असतील. ज्याद्वारे तुमचा 100% अभ्यासक्रम कव्हर होईल, ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण परीक्षेमध्ये 100% येतील. यामध्ये तुम्हाला तसंच TCSचे जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत, जे की मागील एक्झाममध्ये विचारले गेलेली व पुढील एक्झाममध्ये रिपीट होऊ शकतात, ते देखील यामध्ये सरावासाठी तुम्हाला प्रश्न आहेत. त्यासोबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे, पोषण आहार, त्यासोबत संगणकीय ज्ञान याचे तुम्हाला नोट्स प्लस सरावासाठी प्रश्नसंच देखील यामध्ये इन्क्लूड करून देण्यात आला आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यासोबतच 100 प्रश्न आणि 200 गुणांची तुमची सर्व काही तयारी एकाच ठिकाणी होऊन जाणारी असेल. त्यामुळे जर तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करायची असेल, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्यासाठी आपला हा क्रॅश कोर्स अतिशय महत्त्वाचा असणार असेल. त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या. आज व या क्षणापासून चांगल्या व उत्तम तयारीला लागा. जर तुम्ही याची तयारी केला तर तुम्हाला कशाचीही आवश्यकता लागणार नाही. तर ज्या कोणी महिला भगिनी आपल्या सिरियस असतील, त्यांना ही एक्झाम क्रॅक करायची आहे, त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवरती हे स्टडी मटेरियल मिळवून घेऊ शकता. सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार असेल. खरेदीसाठी नक्की कॉन्टॅक्ट करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. महिला भगिनीने अजूनही आपलं सर्व काही स्टडी मटेरियल किंवा नोट्स टेस्ट सिरीज घेतल्या नसतील तर त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून लगेचच्या लगेच मिळवून घ्या, कारण का ते फक्त एक्झाम ओरिएंटेडच आहे आणि जे तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारलं जाऊ शकतं असाच आपण अभ्यासक्रम त्यामध्ये कव्हर केलेला आहे. जर तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल, एक्झाम पास करायची असेल, तुम्ही नक्की आपलं स्टडी मटेरियल वापरा. सर्व काही 100% ट्रस्टेड पद्धतीनं तुम्हाला व्हॉट्सअपवर सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार असेल आणि जे आपण मुद्दे आहेत परीक्षेचे तेच आपण कव्हर केलं आहे. इतरत्र कोणतीही आगाऊची व जे की एक्स्ट्रा माहिती आपण त्यामध्ये जे आउट ऑफ सिलेबस असेल ते आपण तुम्हाला दिलेले नाही आहे. त्यामुळे तुमचा जर योग्य पद्धतीने अभ्यास करायचा असेल तर तुम्ही नक्की आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काय मिळवून घ्या. त्यानंतर आपला पाहू प्रश्न क्रमांक 5 असा. पुढील संगणकाच्या स्क्रीनवर जी प्रतिमा दिसते तिला काय म्हणतात? तर तिला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की वॉलपेपर असं जे आहे थोडक्यात म्हटलं जातं संगणकाच्या स्क्रीनवर. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 6 असा आहे. CPUचा पूर्ण फॉर्म जे की काय आहे? तर CPUचा फुल फॉर्म थोडक्यामध्ये काय आहे असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड, जे की सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असा जे आहे थोडक्यामध्ये याचा जे आहे फुल फॉर्म होणारा असेल. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला CPUचा फुल फॉर्म 100% येऊ शकतो, कारण का हा अनेक परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे आणि आपल्या या सिलेबसमध्ये देखील संगणकावर आधारित देखील 10 प्रश्न आहेत, ज्यासाठी 20 गुण आपल्याला आहेत. त्यामुळे हा देखील त्यासाठी एक सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न आहे जो की विचारला जाऊ शकतो. जर तुम्ही आपलं टेस्ट सिरीज आणि नोट्सचा जर रेफर केलात तर तुम्हाला कसल्याही बुक्सची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला कोणत्याही कोचिंगची गरज पडणार नाही. त्यामध्ये आपला तुमचे जे ICDSचे जे काही 40 प्रश्न 80 गुणासाठी आहेत त्याची 100% तयारी तुमची होऊन जाणार असेल, कारण का आपण तांत्रिकी घटकाचं जे आपलं ई बुक आहे ते देखील आपण त्यामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 7 असा आहे. डॅश ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती? तर महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना म्हटलं या ठिकाणी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की बॉम्बे असोसिएशन. तर बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. ऑप्शन नंबर ब ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 8 असा आहे. पंडित रमाबाईच हेच आहे या ठिकाणी. तर पंडिता रमाबाई यांनी कैसर ई हिंद पुरस्कार का देण्यात आला? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की तिने दुष्काळग्रस्त महिलांना आश्रय दिला होता म्हणून त्यांना जे आहे जे की कैसर ई हिंद हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 9 असा आहे. स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की वॉरन हेस्टिंग्स हे जे आहे जे की स्वतंत्र भारतातील पहिले गव्हर्नर जनरल होते. ऑप्शन नंबर क ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 10 असा आहे. एक गाव एक पानवट्टा या मोहिमेची सुरुवात पुढीलपैकी कोणी केली होती? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की बाबा आढाव. तर बाबा आढाव यांनी जे आहे एक गाव एक पानवट्टा या मोहिमेची सुरुवात केली होती. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 11 असा आहे. महर्षी कर्वे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत होते? जे की महर्षी कर्वे
तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की गणित विषयाचे हे शिक्षक होते फर्ग्युसन कॉलेजमध्ये, महर्षी कर्वे. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, एक देश एक रेशन कार्ड योजना डॅश या तारखेपासून संपूर्ण भारतात लागू झाली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 1 जून 2020 सालापासून एक देश एक रेशन कार्ड या योजनेची जी काही अंमलबजावणी आहे ती करण्यात आलेली संपूर्ण भारतभर. ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक आपला 13वा असा आहे, ख्रिस्ती मिशनच्या धर्मप्रसाराला उत्तर म्हणून डॅश यांनी विचार लहरी पत्र सुरू केले. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी जे की लहरी पत्र जे काही सुरू केलेलं होतं ख्रिस्ती मिशनच्या धर्मप्रसाराला उत्तर म्हणून. ऑप्शन नंबर ब ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा हा प्रश्न आपला 14वा असा आहे, क्रोमाइडचे 95% म्हणजे की 95% साठे एकट्या डॅश राज्यात आढळतात. तर कोण्या स्टेटमध्ये, कोण्या राज्यामध्ये जे की 95% क्रोमाइडचे जे की साठे आढळतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की ओडिसा. तर ओरिसा किंवा ओडिसा या राज्यामध्ये जे आहे जे की क्रोमाइडचे 95% साठे जे की आढळतात. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर महिला बघणं असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 14 क्वेश्चन होते, जे की आपण आपल्या भाग 25मध्ये पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारचे आपले महत्त्वपूर्ण प्रश्न मागील व्हिडिओच्या पार्टमध्ये देखील आपण कव्हर केलेले आहे, जे की परिपूर्ण तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. आणि ज्या महिला भगिनींनी अजूनही आपलं TCS पॅटर्न आधारित सर्व स्टडी मटेरियल घेतलं नसेल, तुम्ही वेट न करता, वेळ न वाया घालता लगेच आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या. अगदी 5 मिनिटामध्ये तुम्हाला ते सर्व काही व्हॉट्सअपवरती सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून मिळणार असेल. आणि ज्यांना मिळवायचं आहे त्यांनीच मेसेज करा, अन्यथा तर तुम्हाला घ्यायचं नसेल तुम्ही मेसेज करून वेळ वाया घालू नये. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काही अपडेटसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.